नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत स्क्वेअर काउंटिंग। दिलेल्या फिगर मध्ये किती स्क्वेअर्स आहेत हे काउंट करण्यासाठी आज आपण शिकणार आहोत। ते काउंट करत असताना याचे पण दोन टाइप्स मी शिकवणार आहे तुम्हाला। त्या पहिल्या टाइप मध्ये व्हेन रो अँड कॉलम आर इक्वल, दिलेल्या फिगर मध्ये रोज आणि कॉलम हे इक्वल असतील तर, परत एकदा माझ्या बोटाकडे तुम्ही पाहू शकता की रोज आणि कॉलम, याचाच अर्थ काय, रोज आणि कॉलम या गोष्टी तुमच्यासाठी नवीन असतील म्हणून मी तुम्हाला रोज आणि कॉलम असं सांगते। रोज हे हॉरिझॉन्टल असतात तर कॉलम हे उभे असतात। तर जर ते इक्वल असतील, दोन्ही सेम काउंटिंग मध्ये येत असतील तर स्क्वेअरचं काउंटिंग किती सोपं आहे आणि किती पटकन त्याचं उत्तर येतं ते आपण पाहूया। कंडिशन लक्षात ठेवाल तुम्ही, रोज आणि कॉलम इक्वल। ओके, तर याच्यामध्ये पहा, आता रोज म्हटलं मी, हॉरिझॉन्टल जे असतात ते रोज 1 2 3 4 रोज आहेत। तर कॉलम किती होतील तिथं 1 2 3 4 असे 4 कॉलम आहेत, 1 2 3 4 आणि अशा 4 रोज आहेत। म्हणजे 4 कॉलम आणि 4 रोज इक्वल नंबर मध्ये आहेत। त्यावेळेस तुम्हाला काहीच नाही करायचं, या रोजच्या पुढं ही फर्स्ट रो, सेकंड, थर्ड अँड फोर्थ लिहून घ्यायचं जेवढ्या रोज आहेत आणि त्याचा करायचा स्क्वेअर। ओके, आता सांगा मला 1 चा स्क्वेअर किती येतो 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9 आणि 4 चा स्क्वेअर 16। स्क्वेअर तर पाठ असतीलच। तर आता करायचं काय, सिंपल या सगळ्यांचं ऍडिशन झाले, मग तुमचं आन्सर फायनल। काय येईल आन्सर पहा आता, 16 प्लस 9 25, 25 प्लस 4 29 and 1 30 झाले की आन्सर। लगेच तुमचं आन्सर आलं। ज्या वेळेस रोज आणि कॉलम इक्वल असतील त्यावेळेस फक्त तुम्हाला रोज किती काउंट करायचं, त्याचा स्क्वेअर करायचा आणि नंबर ऑफ स्क्वेअर्स तुम्हाला स्क्वेअर करून त्याचे ऍडिशन करून उत्तर काढायचं आहे। आता हा प्रश्न आहे तुमच्यासाठी, लगेच तुम्ही याचा आन्सर काढा, कमेंट मध्ये टाका आणि तोपर्यंत मी दुसऱ्या टाइपची तयारी करते। ओके, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंच असेल। आता आपण पाहूया, when rows and column are not equal, ज्यावेळेस दिलेली स्क्वेअर मध्ये रोज आणि कॉलमची संख्या इक्वल नसते तेव्हा काय करायचं। तेव्हा काय नाही, आधी क्रमांक देऊन घ्यायचा। सगळ्यात पहिल्यांदा 1 2 3 4 आणि 1 2 3। आता काय करायचं तुम्हाला, याच्यामध्ये जे शेवटचा नंबर आहे, शेवटच्या बॉक्स मधला, स्क्वेअर मधला, त्याचा आणि या नंबरचा मल्टिप्लिकेशन करायचं। म्हणजे 4 × 3 किती होतात 12। त्याच्यानंतर 2 आणि 3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 2 × 3 = 6। त्याच्यानंतर आता राहिले इथं 2, इथं तर पेअर होत नाही म्हणून याच दोघांचं मल्टिप्लाय करायचं, 1 × 2 2 झालं। आता करायचं या सर्वांचं ऍडिशन, 12 आणि 6 होतात 18, 18 आणि 2 20। सो टोटल नंबर ऑफ स्क्वेअर इज 20। समजलं, एकदम सोपं आहे। तुम्हाला आधी पेअर मध्ये मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे, शेवटचा अंक कॉलम मधला आणि रोज मधला, त्याच्यानंतर सेकंड असं रिव्हर्स त्याच्यामध्ये जायचंय आणि राहिलेल्या अंकाचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढायचं आहे। सिंपल आहे की नाही। मग हा प्रश्न तुमच्यासाठी, लगेच सॉल्व्ह करा आणि तुमचं आन्सर कमेंट मध्ये सांगा। त्याच पद्धतीने आपण नंबर ऑफ स्क्वेअर कसं काउंट केलं, सेम त्याच पद्धतीने नंबर ऑफ रेक्टँगल लगेच शिकून घेऊया। चला, तर आता आपण पाहणार आहोत नंबर ऑफ रेक्टँगल्स। रेक्टँगल किती क्रिएट होतात जेव्हा अशा टाइपची फिगर दिली असेल तेव्हा, आणि पटकन याचं उत्तर काढायचं असेल तर ही ट्रिक तुम्हाला माहीतच पाहिजे। सगळ्यात आधी ट्रिक तर मी सांगणारच आहे, पण स्क्वेअर आणि रेक्टँगल याच्या काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे, त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आता स्क्वेअर म्हटलं की त्याला 4 साइड असतात, 4 अँगल असतात, राईट। ईच अँगल हा राईट अँगल असतो। राईट अँगल मीन्स त्याचं मेजरमेंट हे 90 डिग्री असतं, हे माहित पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऑल साइडची लेंथ ही इक्वल असते। म्हणजे जर एक स्क्वेअरची
साइड 4 सेंटीमीटर असेल तर ऑल साइड्स या 4 सेंटीमीटर असतात. बघा हे बेसिक माहित असेल तरच तुम्हाला या स्क्वेअरचा एरिया काढण्यासाठी किंवा या स्क्वेअरचं पेरिमीटर काढण्यासाठी तुम्हाला उत्तर काढण्यासाठी सोपं जातं. म्हणून बेसिक आधी महत्त्वाचं जास्त आहे. त्याच्यानंतर आहे रेक्टँगल. मग रेक्टँगलच्या काय प्रॉपर्टीज आहेत? याचे सुद्धा 4 साइड आहेत, 4 अँगल आहेत. सेम आहे 4 साइड 4 अँगल, पण साइड आणि अँगल मध्ये सिमिलॅरिटी आहे त्याच्यामध्ये. कारण स्क्वेअरचे सुद्धा अँगल हे राईट अँगल असतात, तर रेक्टँगलचे अँगल सुद्धा हे राईट अँगलच असतात. म्हणजे ईच अँगल हा 90 डिग्रीचा असतो. तसंच लेंथच्या बाबतीमध्ये तर अपोजिट साइड्स ह्या इक्वल असतात. एखाद्या रेक्टँगलच्या अपोजिट साइड एकमेकांच्या विरुद्ध बाजू त्या एकमेकांना इक्वल असतात. म्हणजेच काय की जर लेंथ एखाद्या रेक्टँगलची 4 सेंटीमीटर असेल तर त्याच्या अपोजिट जी कोणती साइड आहे त्याची सुद्धा 4 सेंटीमीटर येईल. आणि तसंच रेक्टँगलला ब्रेड्थ सुद्धा असते, तर ब्रेड्थ जर 2 सेंटीमीटर असेल तर त्याच्या अपोजिट सुद्धा 2 सेंटीमीटरच असतं. म्हणजे 4 साइड आहेत पण अपोजिट साइड्स आर इक्वल इन लेंथ. ही त्याची मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी तुम्हाला रेक्टँगलचा एरिया काढण्यासाठी, रेक्टँगलचं पेरिमीटर काढण्यासाठी कामाला येते. म्हणून बेसिक थोडंसं लक्षात ठेवा. आणि बेसिक लाईन वरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. बेसिक माहित असेल तर तुम्हाला इनकरेक्ट स्टेटमेंट काय आहे गिवन ऑप्शन मध्ये जर तुम्हाला प्रॉपर्टीज दिल्या असतील आणि तुम्हाला ह्या पाठ असतील तर तुम्हाला पटकन त्याचा आन्सर येतं. चला तर मग पाहूया आता नंबर ऑफ रेक्टँगल्स हाऊ टू फाइंड आउट. सगळ्यात आधी तुम्हाला सेम क्रमांक देऊन घ्यायचे आहेत. सो आधी 1 2 3 हॉरिझॉन्टल आधी क्रमांक देऊन घेऊया. त्यानंतर खाली क्रमांक द्या. 1 2 3 4. ओके. आता काय करायचंय तुम्हाला? हे जे क्रमांक दिलेले आहेत त्यांचं करायचं आहे ॲडिशन. म्हणजे 1 + 2 + 3 1 + 2 + 3 किती होतं? 6. राईट. त्याच्यानंतर हे जे दिले व्हर्टिकली त्यांचं पण ॲडिशन करून घेऊया. 1 + 2 + 3 + 4 इथपर्यंत आधीच उत्तर आले 6. 6 आणि 4 किती होतं? 10. आता जे काही आलं इथं 6 आणि 10 या दोघांचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन. 10 6 60 हे तुमचं फायनल आन्सर आहे. बघा रोजला क्रमांक दिले आणि कॉलमला पण क्रमांक दिले आणि त्यांचं ॲडिशन करून त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. इतकी साधी सिंपल ही ट्रिक आहे. हीच ट्रिक अप्लाय करून या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही फाइंड आउट करा आणि ते आन्सर तुमचा कमेंटमध्ये मला कळवा. आणि अशाच पद्धतीच्या ट्रिक पाहण्यासाठी असे जर उदाहरण तुम्हाला आवडत असेल, अशा ट्रिक आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि तुमचं आन्सर कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुमचे कोणते मित्र असतील ज्यांना कुणाला अशा बेसिक काही गोष्टींची गरज असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. ओके. तोपर्यंत मॅथ आणि मॅट या दोन्ही विषयाची प्रॅक्टिस करत राहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. थँक्यू.